नमस्कार, मी बाबा बेलापूरकर। आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाले आहेत। त्यानिमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ श्रीरामपूर यांनी दसरा सणाचे औचित्य साधून पथसंचलन केले। विशेष म्हणजे या पथसंचलनाला मुस्लिम बांधवांनी पुष्पवृष्टी करून भरभरून प्रतिसाद दिला। आज ठिकठिकाणी जातीयवादाचे बीज समाजकंटकांकडून पेरले जात आहे। हिंदू मुस्लिम वाद समाजकंटक लावत असून ते आपण अनुभवत आहोत। आताच आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात समाजकंटक हिंदू मुस्लिम वाद लावण्यात यशस्वी झाले आहेत। त्यांच्या चटक्यांची जखम ओली असताना याला अपवाद श्रीरामपूर तालुका आहे असेच म्हणावे लागेल। श्रीरामपूर शहरात नुकतेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन झाले। या पथसंचलनाचे हिंदू बांधवांबरोबरच मुस्लिम बांधवांनी देखील स्वागत केले। पथसंचलन श्रीरामपुरातील जामा मशीद समोर आल्यानंतर मुस्लिम बांधव दुतर्फा उभे राहिले व त्यांनी पथसंचलनात सहभागी असणाऱ्या स्वयंसेवकांवर फुलांचा वर्षाव केला आणि हिंदू मुस्लिम शेजारी नसून भारत माताचे दोन पुत्र आहे, ते एकमेकांचे भाऊ आहेत। समाजकंटकांनी हिंदू मुस्लिमांमध्ये जातीयते निर्माण करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो यशस्वी होणार नाही। हे मुस्लिम बांधवांनी स्वयंसेवकांवर फुलांचा वर्षाव करून हे समाजाला व संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले। यापूर्वी देखील हिंदू मुस्लिम बांधवांनी एकोप्याचे दर्शन घडविले आहे। अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राची मंदिराची उभारणी केली जात असताना तालुक्यातील बेलापूर येथील मुस्लिम बांधवांनी सर्वप्रथम 51,000 रुपयाचा निधी मंदिराचे कोषाध्यक्ष व बेलापूर निवासी महंत गोविंद गिरीजी महाराज यांच्याकडे सुपूर्द केला होता। त्याचबरोबर 2 वर्षापूर्वी मुस्लिम बांधवांनी बकरीद ईद व आषाढी एकादशी ही एकाच दिवशी आल्याने मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांच्या एकादशीचे पावित्र्य ओळखून बकरीद ईदची कुर्बानी 2 दिवसानंतर साजरी केली आणि तसा निर्णय घेतला। या निर्णयाचे महाराष्ट्रभर स्वागत करण्यात आले आहे। यावेळी अहमद जागीरदार यांनी आम्हाला मुलाखत दिली, आम्ही ते पुढे आपणास दाखवत आहोत। आज RSSचं जे पथसंचलन आहे ते श्रीरामपूर शहरामध्ये पहिल्यांदाच आपल्या स्टेडियमपासनं सय्यदबाबा दशमेध चौक, सय्यदबाबा चौक, मौलाना आझाद चौक आणि सय्यदबाबा चौक या ठिकाणून गेलेला आहे। आणि गेल्या काही दिवसामध्ये सरसंघचालक माननीय मोहनजी भागवत यांनी मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंची बैठक घेऊन एक शब्द दिलेला आहे की या देशामध्ये इस्लाम होता, इस्लाम आहे आणि यापुढे इस्लाम राहणारच आहे। एवढी सकारात्मक भूमिका ज्यावेळेला संघचालकांची असते त्यावेळेला समाज म्हणून आमचं उत्तरदायित्व आहे की या ठिकाणून त्यांची रॅली शांततेने जात असताना आम्ही सुद्धा फुलाचा वर्षाव करून त्या संचलनाचं स्वागत केलेलं आहे आणि आमची सकारात्मक भूमिका आहे।